यानंतर डॉक्टर राजाभाऊ भैलुमे पुणे यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा संदेश द्यावा। सर्व मान्यवरांची क्षमा मागून विनंती करतो की वेळेचा थोडा अभाव आहे, आपण अगदी कमी शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं। धन्यवाद। मला माहिती नव्हतं की मला इथे थोडे बोलावं लागेल, पण मला आनंद वाटतो की मला ही संधी मिळते, कारण मी एका शिक्षकाचा मुलगा आहे। माझ्या वडिलांनाही कर्जतला असताना आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि त्यानंतर त्याच तालुक्यातून विक्रम आडसू सरांना पुरस्कार मिळाला। ATM शिक्षक साहित्य संमेलन दुसरे त्याचे अध्यक्ष किरण केंद्रे, स्वागत अध्यक्ष नारायण मंगळाराम, विक्रम आडसूळ व विचारमंचावरील सर्व मान्यवर, इथे मी 1-2 मिनिटांमध्ये एक माझे मनोगत व्यक्त करणार आहे। खरं म्हणजे इथे महिलांचं प्रमाण जास्त आहे, शिक्षक जास्त आहे। आज मराठी भाषा गौरव दिन आहे। मराठी भाषा गौरव दिन म्हणजे मराठी बोलीचा गौरव दिन। स्त्री ही फार महत्त्वाची आहे। प्रत्येक आई ही पहिली गुरु असते, तसं भाषेच्या अनुषंगाने पाहिलं तर आपली गुरु ही आपली आई आहे। लहान मुलाला पहिल्यापासून भाषा शिकवायचं काम ही घरातली महिला करते, पण पुरुषांपेक्षाही चांगले उच्चार हे महिलांचे असतात। भाषेमध्ये महिलांचे उच्चार चांगले असतात, एवढं भाषिक नॉलेज ज्ञान हे पुरुषांपेक्षाही महिलांचे असतात। म्हणून तर भाषा शिकण्याची प्रक्रिया पुरुषांपेक्षाही महिलांची दोन्ही मेंदू जास्त वर्ष चालू असतात। महिला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। सर्वेक्षण झालेलं आहे की चांगलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कोण देऊ शकतं, तर पुरुष नाही, महिला। चांगला डॉक्टर कोण होऊ शकतं, चांगली सेवा कोण करू शकतं, तर पुरुष नाही, महिला। पुढे महिलांचं प्रमाण कमी आहे, जास्त आहे, मागे थोडं कमी आहे। तेही आयोजक भरून काढतील अशी मी त्याला विनंती करतो। महिला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। प्राथमिक शिक्षक इथल्या व्यवस्थेमध्ये देशाच्या उभारणीमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे, कारण तो इथला जो पाया आहे तो मजबूत करतो। मी सिनियर शिक्षक आहे, तर मी ठामपणे सांगतो, उद्या जर भारत महासत्ता झाला तर त्याचा सिंहाचा वाटा हा तुमचा असेल। लहान मुलांना शिकवणं, माध्यमिकला शिकवणं साधी गोष्ट नाही, आणि तुम्ही सगळे एकत्र येऊन फक्त शिक्षणाचं काम करत नाहीये, तर वेगवेगळे प्रयोग करत आहे, स्वतःहून पुढे येत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। माझ्या मी एक लहान लेख लिहिला होता, मराठीतील विविध साहित्य संमेलने। मराठीमध्ये 200 पेक्षा जास्त साहित्य संमेलन होतात, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। साहित्य सांस्कृतिक काय आहे, क्रांती करतं, साहित्य संस्कार घडवतं, आणि सगळे शिक्षक आज साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने एकत्र येत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे। एकत्र आल्यावर आपण जे काम करतो आहे ते बरोबर आहे, आपला प्रोत्साहन मिळालं, आपण अधिक काम करतो आणि त्याला उभारी मिळते। साहित्य ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आज मराठी भाषा दिन आहे, त्यामध्ये 2 मिनिटं बोलणार आहे। मराठी भाषा दिन आहे, तुम्हाला सांगण्याची विनंती करेल, तुम्ही साहित्य संमेलन भरवताय, साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करताय, ATSच्या या उपकरणातून तुम्ही 100च्या वर साहित्य पुस्तकं प्रकाशित केली, महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु माझी विनंती अशी आहे की तुम्ही बोली भाषेचा प्रचार करावा। आपण प्रमाण भाषा बोलतो, शिकवताना प्रमाण भाषेतूनच शिकावं लागतं, मला माहिती आहे, पण बोलताना व्यवहार करताना बोली भाषेतून करा, कारण मनुष्य याला राग लोभ अनेक गोष्टी असतात आणि त्या फक्त बोली भाषेतूनच व्यक्त करता येतात। तुम्हाला राग व्यक्त करणं व्यक्तिमत्व जे आहे ना, ते बोली भाषेतून। आपलं झालं काय, आपण प्रमाण भाषा वापरतो, प्रमाण भाषा ही वृक्ष भाषा आहे। कार्यालयीन व्यवहार, शैक्षणिक व्यवहार हे सर्व पातळीवर एक संघ व्हावे म्हणून प्रमाण भाषेत निर्मित झालेली आहे। समाजाने प्रमाणित केली ती प्रमाण भाषा, पण आमचं व्यक्तिमत्व प्रमाण भाषेतून व्यक्त करता येत नाही। त्यामुळे होतं काय, आमच्या व्यक्तिमत्व विकासाचा माणूस म्हणून विकास होत नाही।
आम्ही सगळे वृक्ष होत चाललेलो आहोत. तात्पुरतं हसत आहोत, तात्पुरतं बोलत आहोत, गळ्याच्या वरनं बोलत आहोत. बोली भाषा बोलणारे लोक मनापासून बोलतात आणि आपण कळत न कळत बोली भाषेला दुय्यम मानलं गेलं. सगळ्या मुलांना सांगा, बोलणं शुद्ध अशुद्ध नसतं, लिहिणं शुद्ध अशुद्ध असतं. म्हणून लेखनविषयक नियम आहेत, बोलण्याविषयी नियम नाहीत. म्हणून तुमच्या मुलांना, लहान मुलांना जो घरातनं येतोय, जो आपली बोली भाषा बोलतोय, आपल्या आईवडिलांची भाषा बोलतोय, आपल्या तांड्यावरची भाषा बोलतोय, त्याला बोलू द्या. त्याचा अपमान करू नका. त्याचा विकास त्यातून होऊ द्या. तुम्ही तुमच्या घरामध्ये बोली भाषा बोला. आपलं मराठी पण आपल्या भाषेतून व्यक्त करता येतं, प्रमाण भाषेतून नाही. चांगलं उदाहरण आहे तर शीख समाजाचं, पंजाबचं. त्यांची धार्मिक भाषा बोली भाषा आहे, त्यांची लिहिण्याची भाषा बोली भाषा आहे. पण तो माणूस बघा मनापासून वागतो, मनापासून बोलतो, दिलखोळाच वागतो. तसं आपलं होत नाही, तसं आपलं होत नाही. कारण का आपण बोलताना चालताना प्रमाण भाषेचा आग्रह धरतो. खरं म्हणजे हे वेगळ्या अंगणी आहे. तो गावरान भाषा बोलतो, ग्रामीण भाषा बोलतो म्हणजे ग्रामीण भाषा बोलतो म्हणजे गावरान भाषा बोलतो, मग तो फार दुय्यम आहे असं काही नाही. हे सांस्कृतिक राजकारण आहे, हे भाषिक राजकारण आहे. बोली भाषेला जर कोणी नावं ठेवलं असेल त्याला त्याच ठिकाणी थांबवा की आमची मराठी भाषा आहे, ही आमची बोली भाषा आहे, मी यातूनच बोलणार. हे जर तुम्ही काम चांगलं केलं तर पुढची पिढी ही मराठी व्यक्तिमत्व आपण घडवू. आपलं मराठी व्यक्तिमत्व जे आहे, रांगडेपणा जो आहे तो मराठी बोलींमध्ये आहे आणि तो या प्रमाण भाषेमुळे लुप्त झालेला आहे. सगळ्यांना विनंती करतो, जे काही साहित्य लिहाल ते बोली भाषेतून लिहा. महिलांचं प्रमाण जास्त आहे, पण आनंद वाटला. कारण का चांगली शिक्षिका महिला होऊ शकते आणि भाषेबाबत सगळ्या जगाला भाषा शिकवण्याचं काम महिलेने केलेलं आहे. एवढंच नाही तर पुरुषांना स्थिर करण्याचं काम महिलांनी केलेलं आहे. पुरुष हा भटकंता होता, शेतीचा शोध महिलांनी लावला, भांड्यांचा शोध महिलांनी लावला, कुटुंब व्यवस्था महिलांनी उभा केलेली आहे. विसरता कामा नये. म्हणून आता सुद्धा महाराष्ट्राला आणि भारताला सावरायचं काम या आमच्या भगिनी करतील. मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा संयोजकांचे, अर्जुन सरांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.